नमस्कार मंडळी। तर आत्ता आम्ही निघालो आहोत पुण्याला जाण्यासाठी। तर पुण्याला जायचं कारण म्हणजे माझ्या नंदेचंच म्हणजे श्रेयसच्या बहिणीचं लग्न आहे। सो त्यासाठी आम्ही 2-3 दिवस पुण्यामध्ये असणार आहोत आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे। नमस्कार मंडळी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स। सो नाशिकची ट्रिप तर झाली आहे। आत्ता आम्ही आहोत पुण्यामध्ये ना बघा, आणि मस्त पुण्यामध्ये थंडी आहे आणि पुणे हे मला पहिल्यापासूनच आवडतं। माहिती नाही पण पुणे एक वेगळंच अटॅचमेंट आहे, पुण्याला फिरायला खूप आवडतं। सो आत्ता रात्री आम्ही निघालो आहोत पुण्याला डिनरसाठी। पण आम्ही पुण्याला आलेलो माझ्या नंदेच्या म्हणजे श्रेयसच्या मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी। सो आम्ही मस्त आज लग्न एन्जॉय केलं। सो तुम्हाला पुढे मी काही क्लिप्स आहे ते दाखवेनच। तर आत्ता आम्ही चाललो आहोत डिनरसाठी। तर बघूया डिनरसाठी कोणतं रेस्टॉरंट आपल्याला मिळतंय ना, डिनरसाठी आम्हाला काय मिळतंय, कुठे जायचं आहे ते बघूया। तोपर्यंत तुम्ही बघून घ्या थोडेसे लग्नाचे जे मी शॉर्ट्स काढलेले आहेत ते।
तर लग्न समारंभ म्हटलं की फोटोज आणि व्हिडिओज आणि रील्स तर आल्याच. सो मस्त रेडी झालेलो, त्यामुळे मी छान फोटोज काढले, रील्स बनवल्या. लग्न एन्जॉय केलं, संध्याकाळी थोडासा आराम केला आणि मग डिनरसाठी आम्ही आलो अवध या रेस्टॉरंटमध्ये. आम्ही गुगलला सर्च करूनच आलेलो, म्हणजे आमच्या आजूबाजूला जिथे आम्ही राहत होतो त्याच्या जवळपासच आम्हाला यायचं होतं, कारण जास्त काही डिनर करायचा नव्हता, फक्त सूप आणि स्टार्टर खाण्यासाठीच आम्ही आलेलो. तर इकडचं ॲम्बियन्स तर खूप सुंदर होताच, पण इकडचं फूडसुद्धा क्वालिटी वाईज आणि टेस्ट वाईजसुद्धा अतिशय सुंदर होतं. सो सगळ्यात पहिल्यांदा तर पुण्यामध्ये अतिशय थंडी असल्यामुळे आम्ही ऑर्डर केलेलं पहिल्यांदा सूप, जे खूप टेस्टी होतं. टोमॅटो सूप थोडंसं स्वीटकडे जात होतं, पण छान होतं. आणि त्यानंतर आम्ही ऑर्डर केलेलं मशरूम टिक्का, त्याची टेस्टसुद्धा खूप छान होती. What's wrong? Something isn't right. Don't feel I belong in the light. Passion has gone and love's taken flight. Things just feel heavy tonight. I'm tasting no tears, I'm fighting no fears, but still there's a hole in my heart.